Today we will study the nomenclature of aldehydes. In this topic, aldehyde, ketone and carboxylic acid. Nomenclature of aldehyde. Aldehydes are mainly two types. First, common name or trivial name, common name and or trivial name and IPC name or IPC nomenclature or IPC system. IPC name or IPC system or IPC nomenclature. आपण याच्या अगोदरच्या पिरियडला नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हे पाहिलं होतं. नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता या पिरियडला आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स हा सब पॉइंट पाहणार आहोत. नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड हे अल्डिहाइड जे आहे हे अल्डिहाइड्स मेनली टू टाइप्स, कॉमन नेम अँड आयपीसी नेम. आता यामध्ये कॉमन नेम किंवा शॉर्ट नेम म्हणतो आपण त्याला. त्या कॉमन नेमलाच परत ट्रायव्हेल नेम असं म्हटलं होतं. ट्रायव्हेल नेम आणि आयपीसी नेम और आयपीसी नॉमेनक्लेचर और आयपीसी सिस्टम. पहिले मग आपण कॉमन नेम किंवा ट्रायव्हेल नेम पाहूया. कॉमन नेम किंवा ट्रायव्हेल नेम. वी नो दॅट द फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डिहाइड, फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डिहाइड बॉन्ड CHO, फंक्शनल ग्रुप हा आपल्याला माहित आहे. आता बॉन्ड CHO याला जर अल्किल ग्रुप अटॅच झाला तर त्याला आपण अल्डिहाइड म्हणतो. अल्डिहाइड. कार्बोनिल ग्रुप which is attached with one hydrogen and one alkyl groups are termed as aldehyde. Carbonyl group bond C double bond O bond which is attached with one hydrogen and one alkyl groups are termed as aldehyde. The general formula of aldehyde RCHO. आता या जनरल फॉर्म्युलेवरून आपल्याला वेगवेगळे स्ट्रक्चर तयार करायचे. R म्हणजे जर आपण हायड्रोजन घेतलं तर त्या ठिकाणी एक अल्डिहाइड तयार होतं. त्याला आपण फॉर्माल्डिहाइड म्हणतो. फॉर्माल्डिहाइड. आता नॉमेनक्लेचर मध्ये द नेम ऑफ common name of aldehyde is derived from the common name of carboxylic acid. Common name of aldehyde is derived from the common name of carboxylic acid. Carboxylic acid. आता हे जे कॉमन नेम आहे अल्डिहाइडचं कॉमन नेम, हे अल्डिहाइडचं कॉमन नेम हे कार्बोक्सिलिक ऍसिडच्या कॉमन नेम वरून घेतलेलं आहे. आता कार्बोक्सिलिक ऍसिड हे आपण HCHO फॉर्माल्डिहाइड म्हणतो आणि इथंच HCOOH हे ऍसिडचं स्ट्रक्चर आहे. त्याला आपण फॉर्मिक ऍसिड असं म्हणतो. फॉर्मिक ऍसिड. ऍसिडच्या कॉमन नेम वरून अल्डिहाइडचं कॉमन नेम दिलं जातं. फक्त त्यामध्ये सफिक्स IC ऍसिड इज रिप्लेस्ड बाय वर्ड अल्डिहाइड. सफिक्स IC ऍसिड ऑफ ऍसिड इज रिप्लेस्ड बाय वर्ड अल्डिहाइड. म्हणजे ऍसिडच्या कॉमन नेम मधलं शेवटचं IC ऍसिड हे रिप्लेस करून रिमूव्ह करून त्या ठिकाणी वर्ड अल्डिहाइड हा सबस्टिट्यूट केल्यानंतर जे नेम होतंय त्या नेमला आपण कॉमन नेम ऑफ अल्डिहाइड असं म्हणतो. आता यामध्ये पहा फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड हे कॉमन नेम आहे ऍसिडचं. यामध्ये हे शेवटचं IC ऍसिड हे रिप्लेस केलं आणि वर्ड अल्डिहाइड हे सबस्टिट्यूट केलं. याच्यावर याचं कॉमन नेम फॉर्माल्डिहाइड. ओके. आता दुसरं स्ट्रक्चर आपण पाहूया. जर आपण हायड्रोजन हा रिप्लेस करून त्या ठिकाणी अल्किल ग्रुप हा मिथिल ग्रुप सबस्टिट्यूट केला, मिथिल ग्रुप CH3 बॉन्ड CHO मिथिल ग्रुप सबस्टिट्यूट केला तर याला आपण असिटाल्डिहाइड असं म्हणतो. हे असिटाल्डिहाइड ऍसिटिक ऍसिड वरून त्याचं नेम आहे.
ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे CH3COOH. त्याला ऍसिटिक ऍसिड आपण कॉमन नेम ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड. आता यामध्ये ऍसिटिक ऍसिड मध्ये सफिक्स आयसी ऍसिड इज रिप्लेस्ड बाय वर्ड अल्डिहाइड. Suffix ic acid of the common name of acid is replaced by word aldehyde. Therefore, common name of the structure is acetaldehyde. Acetaldehyde. Common name of the structure is acetaldehyde. म्हणजे काय अल्डिहाइड मध्ये जे कॉमन नेम दिलं जातं ते ऍसिड वरून कॉमन नेम दिलं जातं. ऍसिडच्या शेवटचं आयसी ऍसिड जे आहे ते आयसी ऍसिड रिप्लेस करून त्या ठिकाणी वर्ड अल्डिहाइड सबस्टिट्यूट केल्यानंतर जे नेम होते ते त्या अल्डिहाइडचं नेम होते. आता यामध्ये आपण दोन एक्झाम्पल पाहिले फॉर्मल्डिहाइड असिटाल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड असिटाल्डिहाइड. असिटाल्डिहाइड यामध्ये ऍसिटिक ऍसिड वरून हे असिटाल्डिहाइड याचं नेम झालेलं आहे. आता इथं CH3 च्या ऐवजी आपण C2H5 घेऊया. C2H5 किंवा CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CHO. CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CHO. आता हे तीन कार्बन ऍटम आहे. तीन कार्बन ऍटम असतील तर ऍसिड मध्ये आपण त्याला काय म्हणतो कॉमन नेम प्रोप्युनिक ऍसिड. प्रोप्युनिक ऍसिड. आता प्रोप्युनिक ऍसिड suffix ic acid is replaced by word aldehyde. हे जे शेवटचं आयसिक ऍसिड आहे ऍसिड मधलं हे रिप्लेस करून त्या ठिकाणी वर्ड अल्डिहाइड सबस्टिट्यूट केल्यानंतर जे कॉमन नेम होते त्या कॉमन नेमला आपण कॉमन नेम ऑफ अल्डिहाइड्स असं म्हणतो. यामध्ये तीन कार्बन ऍटम आहेत. तीन कार्बन ऍटम असतील तर प्रोपेन असते आणि प्रोपेन मधून त्या ठिकाणी प्रोपेनिक ऍसिड आणि प्रोपेनिक ऍसिड मध्ये जे सफिक्स आयसी ऍसिड आहे ते रिप्लेस करून वर्ड अल्डिहाइड म्हणून प्रोपिनॉल्डिहाइड. 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 ओके. जर आपण चार कार्बन ऍटम घेतले तर त्या ठिकाणी CH3 CH2 आणि फंक्शनल ग्रुप CHO चार कार्बन ऍटम असतील तर ऍसिड मध्ये त्याला आपण ब्युटेरिक ऍसिड असं म्हणतो. ब्युटेरिक ऍसिड. आणि ब्युटेरिक ऍसिड मधलं एडिंग और सफिक्स आयसी ऍसिड इज रिप्लेस्ड बाय वर्ड अल्डिहाइड म्हणून ब्युटेराल्डिहाइड. ब्युटेराल्डिहाइड. ब्युटेरिक ऍसिड. ब्युटेरिक ऍसिड. ब्युटेरिक ऍसिड आयसी ऍसिड रिप्लेस्ड बाय वर्ड अल्डिहाइड. ब्युटेराल्डिहाइड. Butyraldehyde. These are the common name of aldehyde. Valeraldehyde. Capraldehyde. जर कार्बनची संख्या वाढत गेली तर पाच कार्बन ऍटम असतील तर ऍसिड मध्ये आपण N व्हॅलेरिक ऍसिड असं म्हणतो. N व्हॅलेरिक ऍसिड यामध्ये व्हॅलेराल्डेहाइड, कॅप्रॉल्डेहाइड कॅपरमध्ये जर सहा कार्बन ऍटम असतील तर अशा प्रकारे यामध्ये कॉमन नेम जे आहे ते कॉमन नेम ऍसिड वरून अल्डिहाइडचे कॉमन नेम दिले जातात. आता त्यानंतर आयपीसी नेम हे कॉमन नेम झालं. आता आयपीसी नॉमेनक्लेचर मध्ये एंडिंग ई ऑफ द करस्पॉन्डिंग अल्केन इज रिप्लेस्ड बाय Al. एंडिंग ई ऑफ द करस्पॉन्डिंग अल्केन इज रिप्लेस्ड बाय Al. देयरफॉर अल्केन ending E of the corresponding alkane is replaced by Al. Therefore, IUPAC name of aldehyde is alkanol, methanol, ethanol, propanol. अशा प्रकारे IUPAC नेम हे अल्डेहाइडचं दिलं होतं. अल्केनचं आपल्याला माहिती आहे अल्केनला जे शेवटचं ई असते अल्केनमध्ये ई असते हे ई रिप्लेस करायचं आणि ई रिप्लेस करून त्या ठिकाणी Al सबस्टिट्यूट करायचं. Al सबस्टिट्यूट केलं की त्या ठिकाणी अल्केनॉल आलं. यामध्ये तुम्हाला माहित आहे की होमोलोगस सिरीज ऑफ अल्केन यामध्ये मिथेन पासून डिकेन पर्यंत मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन हे डिकेन पर्यंत तुम्हाला माहित आहे.
आणि त्यामध्ये शेवटचं जे ई आहे हे ई रिप्लेस करून त्या ठिकाणी एल सबस्टिट्यूट करायचं आणि एल सबस्टिट्यूट केल्यानंतर होणारं जे नेम आहे ते IPC नेम ऑफ अल्डिहाइड आहे. ओके, आता यामध्ये पहिलं स्ट्रक्चर पाहूया आपण. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये एकच कार्बन ॲटम आहे आणि एक कार्बन ॲटम असेल तर CH4 पेरेंट अल्केन मध्ये आपण त्याला मिथेन म्हणतो. मिथेन पेरेंट अल्केन मध्ये आपण त्याला मिथेन म्हणतो. मिथेन मध्ये एंडिंग ई रिप्लेस करायचं आणि त्या ठिकाणी एल सबस्टिट्यूट करायचं म्हणून मिथेनॉल. मिथेनॉल फॉर्मल्डिहाइड IPC नेम मिथेनॉल. कॉमन नेम फॉर्मल्डिहाइड आणि IPC नेम मिथेनॉल. ओके, त्यानंतर दुसरं स्ट्रक्चर पाहूया. दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये दोन कार्बन ॲटम आहेत. दोन कार्बन ॲटम हे असिटाल्डिहाइड आहे. कॉमन नेम असिटाल्डिहाइड आणि दोन कार्बन ॲटम आहेत. जर दोन कार्बन ॲटम असतील तर कॉमन नेम किंवा ट्रायव्हेल नेम असिटाल्डिहाइड आणि अल्केनच्या सिरीज मध्ये आपण याला इथेन म्हणतो. इथेन आणि या इथेन मध्ये एंडिंग ई of the corresponding ethane is replaced by Al. Therefore, IPC name of this structure is ethanol. Ethanol. Acetaldehyde, ethanol. Acetaldehyde, ethanol. Then another structure, propanaldehyde. प्रोपेनॉल्डिहाइड यामध्ये तीन कार्बन ॲटम आहेत. तीन कार्बन ॲटम असतील तर त्याला आपण प्रोपेन म्हणतो. तीन कार्बन ॲटम असतील तर प्रोपेन म्हणतो. प्रोपेन. In propane, ending E of the propane is replaced by Al. Replaced by Al. Therefore, propanol. 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 त्यानंतर पुढचं स्ट्रक्चर पाहूया. पुढच्या स्ट्रक्चर मध्ये ब्युटरॉल्डिहाइड. कॉमन नेम ब्युटरॉल्डिहाइड. आता या ब्युटरॉल्डिहाइड मध्ये एकूण 4 कार्बन ॲटम आहेत आणि 4 कार्बन ॲटम असतील तर त्याला आपण ब्युटेन म्हणतो. ब्युटेन आणि ब्युटेन मध्ये एंडिंग ई ब्यूटेन ending E of the corresponding structure, that is butane or butyraldehyde, is replaced by Al. Therefore, IPC name of the structure is butanol. Butanol. Okay? म्हणजे जेवढे कार्बन ॲटम प्रेझेंट त्या स्ट्रक्चर मध्ये आहे तेवढं त्याचं बेस नेम किंवा पेरेंट नेम ऑफ अल्केन द्यायचं आणि अल्केन मधलं एंडिंग ई रिप्लेस करायचं आणि त्या ठिकाणी Al सबस्टिट्यूट करायचं. ओके, आता जर समजा ब्रँच चेन स्ट्रक्चर असेल, हे नॉर्मल चेन स्ट्रक्चर झालं. जर ब्रँच चेन स्ट्रक्चर असेल तर नेहमीप्रमाणे जे आपले IPC नॉमेनक्लेचरचे रूल्स आहेत त्या रूल्स प्रमाणे नंबरिंग द्यायचे. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम हे काउंट करायचं, बेस नेम द्यायचं आणि बेस नेम देऊन त्या ठिकाणी कंपल्सरी हा फंक्शनल ग्रुपचा कार्बन ॲटम आहे त्या फंक्शनल ग्रुपच्या कार्बन ॲटमला कंपल्सरी एक नंबर द्यायचा आणि नंतर 2, 3, 4 अशा प्रकारे नंबर द्यायचे. आता फॉर एक्झाम्पल हे स्ट्रक्चर पाहूया आपण. या स्ट्रक्चर मध्ये किंवा आयसो स्ट्रक्चर CH2 त्याला कॉमन नेम देत असताना ग्रीक लेटरच्या सहाय्याने सुद्धा आपण कॉमन नेम देऊ शकतो. म्हणजे फंक्शनल ग्रुपचा किंवा कार्बोनिल कार्बन शेजारचा कार्बन ॲटम हा अल्फा आणि नंतर बीटा, बीटा, गॅमा, डेल्टा अशा प्रकारे. इथं अल्फा कार्बनला मिथिल ग्रुप आहे म्हणून कॉमन नेम देताना अल्फा मिथिल प्रोपिनॉल्डिहाइड, अल्फा मिथिल प्रोपिनॉल्डिहाइड. आणि IPC नॉमेनक्लेचर मध्ये लॉन्गेस्ट कंटिन्यूस चेन ऑफ कार्बन ॲटम इज सिलेक्ट. Longest continuous chain of carbon atom is select containing CH2 group and then total number of carbon atom present in longest continuous chain are counted. Give the base name or parent name of alkane and ending E of the corresponding alkane is replaced by Al. यामध्ये रूल प्रमाणे आपण लॉन्ग चेन सिलेक्ट करायची. आता ही लॉन्ग चेन आहे आणि त्या लॉन्ग चेन मध्ये कंपल्सरी हा CHO ग्रुप प्रेझेंट आला पाहिजे आणि नंतर टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम त्या चेन मधले एकूण कार्बनची संख्या काउंट करायची.
काउंट केल्यानंतर एकूण किती कार्बन आहेत 3 आहे 3 असतील तर त्याला आपण प्रोपेन म्हणतो बेस नेम प्रोपेन प्रोपेन एंडिंग ई रिप्लेस बाय एल प्रोपेनॉल प्रोपेनॉल त्यानंतर नंबरिंग द्यायचे नंबरिंग देत असताना कंपल्सरी फंक्शनल ग्रुपचा जो कार्बन ॲटम आहे किंवा CHO चा कार्बन ॲटम आहे त्या CHO च्या कार्बन ॲटमला कंपल्सरी 1 नंबर द्यायचा आहे आणि नंतर 2 3 अशा प्रकारे नंबर द्यायचे म्हणजे हा फंक्शनल ग्रुपचा कार्बन ॲटम आहे त्याला 1 नंबर द्यायचा 2 आणि 3 नंबरिंग दिल्यानंतर सबस्टिट्यूट पाहिजे आणि सबस्टिट्यूट ज्या कार्बन ॲटमला अटॅच झालेला आहे त्याची पोझिशन लिहायची alkyl name of the alkyl group before name of the alkyl group the position of this alkyl group is written आता यामध्ये पण 2 नंबर कार्बन ॲटमला मिथिल ग्रुप अटॅच झालेला आहे म्हणून 2 मिथिल प्रोपेनॉल्डिहाइड 2 मिथिल प्रोपेनॉल्डिहाइड हे IPC नेम झालं आणि त्याचं कॉमन नेम हे आयसोब्युटाल्डिहाइड किंवा अल्फा मिथिल प्रोपेनॉल्डिहाइड हे कॉमन नेम झालं ओके आता यानंतर पुढचे जे स्ट्रक्चर आहे आपण ते पुढच्या तासाला पाहूया हे जे स्ट्रक्चर आहेत नॉमेनक्लेचर आहेत हे नॉमेनक्लेचर आपण आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे आणि मला माझ्या WhatsApp नंबरला हे सेंड करायचे आहे ओके